जय हिंद मित्रांनो, आपल्या स्वार्थी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्हा विशेष संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं जे काही जी-केवरील प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्याचं जे काही क्षेत्रफळ आहे ते किती आहे? तर ए 14,895 चौकिमी, बी 15,742 चौकिमी, सी 17,048 चौकिमी आणि डी 14,200 चौकिमी. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आपले योग्य उत्तर द्यायचं आहे लवकरात लवकर. तर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. 14,895 चौकिमी म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे महत्त्वाच्या. पुढचा प्रश्न आहे आपला 2 नंबरचा. सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर लक्षात घ्या, सोलापूर जिल्हा हा महत्त्वाचा म्हणजेच की बघा, छत्रपती संभाजीनगर पर्याय ए, बी पुणे, सी कोल्हापूर, डी मुंबई. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पुणे या प्रशासकीय विभागाचा लक्षात घ्यायचा पॉईंट महत्त्वाचा. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. महत्त्वाचा प्रश्न बघूया आपण या ठिकाणी. सोलापूर जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? महत्त्वाचा प्रश्न असेल मित्रांनो, आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला असलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. चौथा प्रश्न असेल महत्त्वाचा आपला, सोलापूरच्या पश्चिमेस कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? तर लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय डी पुणे आणि सातारा या जिल्ह्याची सीमा सोलापूरच्या पश्चिमेस आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आपल्याला विचारला जाईल, सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर सोलापूरच्या पूर्वेस धाराशिव या जिल्ह्याची सीमा पाहायला मिळते आपल्याला. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे आपल्याला, सोलापूरच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? तर उत्तरेस लक्षात घ्या मित्रांनो, ए अहिल्यानगर, बी सांगली, सी सातारा, डी यापैकी नाही. तर आपलं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन ए अहिल्यानगर. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महत्त्वाचा, सोलापूरच्या दक्षिणेला महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे? सोलापूरच्या दक्षिणेला महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे? ए अहिल्यानगर, बी सांगली, सी सातारा, डी धाराशिव. तर पर्याय बी म्हणजेच सांगली हा जिल्हा येतो. आपण जाऊया पुढच्या आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. तर सोलापूरच्या कोणत्या दिशेला कर्नाटकमधील विजापूर हा जिल्हा आहे? ए आग्नेय, बी ईशान्य, सी दक्षिण आणि डी यापैकी नाही. तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी म्हणजेच की दक्षिण. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आपला, सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ए 9, बी 11, सी 12, डी 13. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? बी म्हणजेच की एकूण 11 तालुके आपल्याला सोलापूर जिल्ह्यात दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर पर्याय ए माळशिरस, बी पंढरपूर, सी उत्तर सोलापूर, डी करमाळा. तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका हा आपल्याला करमाळा लक्षात घ्यायचा आहे. करमाळा लक्षात घ्या, सर्वात मोठा तालुका. पुढचा प्रश्न बघूया आपण, महत्त्वाचा असणार आहे, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता? तर लक्षात घ्या मित्रांनो, ए बार्शी, बी माडा, सी मंगळवेढा, डी उत्तर सोलापूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आपल्या? उत्तर सोलापूर. तर पुढच्या प्रश्नाला या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, सोलापूरचा सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? IMP प्रश्न असणार आहे मित्रांनो. सर्वात पूर्वेकडचा तालुका ए मंगळवेढा, बी अक्कलकोट, सी करमाळा, डी माळशिरस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आपलं? बी म्हणजेच अक्कलकोट हा सोलापूरचा सर्वात पूर्वेकडील तालुका असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेचा तालुका कोणता? लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय ए माळशिरस, बी करमाळा, सी सांगोला, डी अक्कलकोट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय बी म्हणजेच की करमाळा. लक्षात घ्या, आणि सर्वात मोठा तालुका सुद्धा करमाळाच आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेचा तालुका कोणता? सर्वात पश्चिमेचा तालुका ए सांगोला, बी मोहोळ, सी माडा, डी माळशिरस. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? डी माळशिरस. लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे, पुढचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचा, सोलापूर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेचा तालुका कोणता? सर्वात दक्षिणेचा तालुका लक्षात घ्यायचा आहे. या ठिकाणी पर्याय ए माडा, बी बार्शी, सी सांगोला, डी अक्कलकोट. तर योग्य उत्तर असणार आहे आपलं सी सांगोला हा सर्वात दक्षिणेचा तालुका असेल सोलापूर जिल्ह्यातील. पुढचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की सोलापूर जिल्हा केव्हा अस्तित्वात आला? मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पर्याय ए 1 मे 1962, बी 1 मे 1960, सी 1 मे 1961, डी यापैकी नाही. तर महाराष्ट्र
राज्याची स्थापना झाली तेव्हा आपला हा सोलापूर जिल्हा अस्तित्वात आलेला पाहायला मिळतो. म्हणजेच पर्याय बी हे आपलं उत्तर असणार आहे 1 मे 1960. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सोलापूर जिल्ह्यात आर-टी-ओ कोड कोणते आहेत? तर लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न असेल. तर लक्षात घ्या, ए MH13, बी MH45, सी MH24 आणि डी ए व बी. तर आपला योग्य पर्याय कोणता असणार आहे? तर डी ए व बी. म्हणजेच की या ठिकाणी MH13 आणि MH45 असे 2 आर-टी-ओ कोड आपल्याला सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत या ठिकाणी. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आर-टी-ओ कोड कोणता? पर्याय ए MH44, बी MH24, सी MH13 आणि डी MH45. तर आपलं योग्य उत्तर आहे डी MH45. लक्षात घ्या, अकलूज आर-टी-ओ कोड. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर लक्षात घ्या, ए गोवा, बी कर्नाटक, सी कर्नाटक गोवा आणि डी यापैकी नाही. आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, बी कर्नाटक हे राज्य लक्षात घ्या, दक्षिण आणि आग्नेय दिशेला सोलापूर या जिल्ह्याच्या. पुढचा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो आपल्याला. सोलापूर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? लक्षात घ्या, तर सोलापूर जिल्ह्यातील जे काही असणारे एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत किती? ए 9, बी 10, सी 11, डी 12. तर योग्य उत्तर असणार आहे सी 11. आणि मित्रांनो, तालुकेसुद्धा आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये किती पाहायला मिळतील? तर 11च आहेत. आपला पुढचा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर पर्याय 1 म्हणजे सी ए 1, बी 2, सी 3, डी 4. पर्याय क्रमांक आपला आहे महत्त्वाचा या ठिकाणी बी म्हणजेच 2 लोकसभा मतदारसंघ असतील या ठिकाणी. लक्षात घ्या. तर पुढचा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाची नावे कोणती? प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. ए सोलापूर पंढरपूर, बी पंढरपूर माडा, सी माडा सोलापूर, डी सोलापूर मंगळवेढा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आपलं सी म्हणजेच की माडा सोलापूर. लक्षात घ्या मित्रांनो, क्वेश्चन IMP आहे. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा आपला. क्षेत्रफळानुसार सोलापूरचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक आहे? एकूण आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर सोलापूर बघूया आपण या ठिकाणी. ए दुसरा, बी तिसरा, सी चौथा आणि डी 5वा. तर लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर असेल. म्हणजेच की 4था क्रमांक पाहायला मिळेल आपल्याला सोलापूरचा आणि 5वा क्रमांक आहे तो गडचिरोली. त्याच्या अगोदर जर आपण बघितलं 1 नंबरला जो की सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे तो अहिल्यानगर, 2 पुणे, 3 नाशिक, 4 सोलापूर आणि 5वा आहे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातला गडचिरोली. तर क्वेश्चन खूप महत्त्वाचा मित्रांनो, IMP आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? ए 4%, बी 4.20%, सी 4.84%, डी 4.50%. तर योग्य उत्तर असणार आहे आपलं 4.84%. पुढचा प्रश्न आपण बघूया. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती होती? ए 40 लाख, बी 41 लाख, सी 43.2 लाख, डी 40.5 लाख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे सी म्हणजेच की लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला जे काय प्रश्न विचारला जाईल की बाबा एकूण जे की सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या किती होती, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी 43.2 लाख इतकी लोकसंख्या पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण या ठिकाणी जी की आगामी पोलीस भरती आहे आपली लेखी परीक्षा या संदर्भात महत्त्वाचं जिल्हा विशेष त्याचबरोबर चालू घडामोडी इतर स्टॅटिक GK पाहत आहोत. तर पुढचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती होते? तर 936, बी 937, सी 938, डी 939. तर पर्याय सी लक्षात घ्यायचा आहे 938. पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे की महत्त्वाचा असणार आहे. 2011 जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची साक्षरता किती टक्के होती? म्हणजे की आपल्याला सोलापूरची साक्षरता लक्षात घ्यायची आहे. ए 76.7%, बी 77.7%, सी 77.2% आणि डी 76%. तर बी योग्य उत्तर असणार आपलं 77.7% इतकी साक्षरता पाहायला मिळते सोलापूरची. पुढचा पॉईंट आहे आपला महत्त्वाचा. हमखास बघा अशा स्वरूपाचे प्रश्न असतात परीक्षेमध्ये आपल्या. तर 2011 जनगणनेनुसार
सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर ए 250, बी 300, सी 290 आणि डी 270. पर्याय सी हे योग्य उत्तर असेल आपलं 290. इतकी सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, महत्त्वाचा असणार आहे. सोलापूर खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर ए हिमवृषाली, बी पैठणी, सी चादर आणि डी पितांबरी. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? सी, म्हणजेच की चादर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण महत्त्वाचा. सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणत्या भाषा बोलल्या जातात? ए कन्नड, बी मराठी, सी हिंदी व तेलुगू आणि डी वरील सर्व. तर योग्य उत्तर आपलं काय असणार आहे? तर डी वरील सर्व भाषा बोलल्या जातात. पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, महत्त्वाचा असणार आहे. कोणत्या धान्याचे कोठार म्हणून सोलापूरला ओळखले जाते? या ठिकाणी हा शब्द मनुष्य झालेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून हा शब्द आहे या ठिकाणी. बघा, कोणत्या धान्याचं कोठार सोलापूरला म्हणतात? तर ए गहू, बी हरभरा, सी तांदूळ, डी ज्वारी. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? डी ज्वारी. लक्षात घ्या, IMP क्वेश्चन असणार आहे. किंवा महाराष्ट्रात सर्वाधिक ज्वारी उत्पादन कोणत्या जिल्ह्यात? तर सोलापूर. पुढचा पॉईंट आहे आपला महत्त्वाचा. भीमा नदीची सोलापूर जिल्ह्यातील लांबी किती आहे? तर लक्षात घ्या, 250 किमी, बी 260 किमी, सी 270 किमी आणि डी 290 किमी. योग्य उत्तर आहे डी, म्हणजे 290 किमी. पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. सीना व भोगावती या दोन नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर उत्तर आपलं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ए मोहोळ, बी माढा, सी पंढरपूर आणि डी वैराग. तर योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय ए मोहोळ. या ठिकाणी सीना आणि भोगावती या नद्यांचा संगम होताना दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. नीरा व भीमा या नद्यांचे संगम स्थळ नरसिंगपूर कोणत्या तालुक्यात आहे? ए माढा, बी माळशिरस, सी बार्शी आणि डी यापैकी नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, या प्रश्नाचं आहे आपलं ए माढा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भीमा व सीना या ठिकाणी लक्षात घ्या. भीमा व सीना या जी काही नद्या आहेत महत्त्वाच्या, या ठिकाणी लक्षात घ्या. भीमा आणि दुसरी म्हणजे की सीना. एक महत्त्वाचं लक्षात घ्या, हे सीना आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट. या जी काही दोन नद्या आहेत, या नद्यांचा संगम होणारे हातरसंग कुडाळ हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, माळशिरस, बी दक्षिण सोलापूर, सी मंगळवेढा, डी पंढरपूर. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? बी दक्षिण सोलापूर. IMP असणार आहे प्रश्न मित्रांनो. पुढचा पॉईंट आपण बघूया. भीमा नदीवरील जी काही उजनी धरण आहे ते कोणत्या तालुक्यात आहे? ए मोहोळ, बी माळशिरस, सी माढा, डी बार्शी. तर हे धरण आहे ते महत्त्वाचं म्हणजे की सी माढा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पर्याय सी आहे योग्य उत्तर आपलं. पुढचा पॉईंट आपण बघूया. उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर उजनी धरणाचा जलाशय ए शिवसागर, बी यशवंतसागर, सी नाथसागर, डी कल्याणसागर. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? या ठिकाणी लक्षात घ्या, पर्याय बी यशवंत सागरचं म्हणजेच की उजनी धरणाची जी काय पाण्याची क्षमता आहे ती किती आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो सोलापूर जिल्हा पोलीस भरती किंवा सोलापूर जिल्हा विषयमध्ये. महत्त्वाचं म्हणजेच की ए 110 TMC, बी 135 TMC, सी 111 TMC, डी 121 TMC. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय डी, म्हणजेच की 121 TMC इतकी उजनी धरणाची पाण्याची क्षमता पाहायला मिळते. असे प्रश्न येतात मित्रांनो, लक्षात घ्यायचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा पॉईंट आपण बघूया. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ए रोहित पक्षी, बी मोर, सी माळढोक, डी पाणपक्षी. तर योग्य उत्तर काय असणार आपलं? सी माळढोक. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणून सुद्धा आपण या पक्षाला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा विचारला जाईल. उजनी धरण परिसरात कोणते पक्षी आढळतात? तर ए सारस, बी मोर, सी माळढोक आणि डी रोहित. तर लक्षात घ्या मित्रांनो, पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर असेल. रोहित हे जे काही पक्षी आहेत ते उजनी धरण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारला जाईल. माळढोक अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये विस्तारित आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळाचं अभयारण्य म्हणून सुद्धा या अभयारण्याकडे पाहिलं जातं. तर लक्षात घ्या, ए सोलापूर धाराशिव, बी सोलापूर सांगली, सी सोलापूर अहिल्यानगर आणि डी सोलापूर सातारा. तर योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो आपल्या याचं? सी, म्हणजेच की सोलापूर अहिल्यानगर या दोन जिल्ह्यामध्ये याचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. IMP असणारा प्रश्न. पुढचा प्रश्न आपण बघूया या ठिकाणी. श्री भगवंत मंदिर खालीलपैकी कोठे आहे?
तर ए माढा, बी अकलूज, सी बार्शी आणि डी मंगळवेढा. तर पर्याय सी म्हणजेच की बार्शी या ठिकाणी हे श्री भगवंत मंदिर पाहायला मिळेल. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. वेळापूरचे जे काही अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे ते कोणत्या तालुक्यात आहे? ए माढा, बी मंगळवेढा, सी माळशिरस आणि डी मोहोळ. तर योग्य उत्तर असणारं आपलं पर्याय सी माळशिरस या तालुक्यामध्ये आपल्याला हे महत्त्वाचं वेळापूरचं अर्धनारी नटेश्वर मंदिर पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघूया आपण. जैन मंदिर असणारे दहिगाव कोणत्या तालुक्यात आहे? ए माळशिरस, बी दक्षिण सोलापूर, सी उत्तर सोलापूर आणि डी मंगळवेढा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी ए म्हणजेच की माळशिरस या तालुक्यामध्ये आपल्याला दहिगाव पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी जैन मंदिर महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल मित्रांनो की कोणत्या ठिकाणच्या ज्वारीला GI टॅग मिळालेला आहे? तर पर्याय ए मोहोळ, बी मंगळवेढा, सी पंढरपूर, डी माढा. तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? मंगळवेढा बी. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत या ठिकाणी की भीमा नदीला पंढरपूर येथे काय म्हणतात? ए चंद्रप्रभा, बी चंद्रगंगा, सी चंद्रभागा आणि डी चंद्र जमुना. तर पर्याय सी हे आपलं योग्य उत्तर असेल चंद्रभागा. चंद्राच्या कोरेप्रमाणे आकार धारण केल्यामुळे पंढरपूर येथे भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघायचा मित्रांनो. तर सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून गिनीज बुकमध्ये कोणत्या तालुक्याची नोंद झाली आहे? तर पर्याय या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. ए बार्शी, बी मंगळवेढा, सी अक्कलकोट आणि डी सांगोला. तर योग्य उत्तर असणार आहे डी सांगोला या जिल्ह्याची एक दुष्काळी तालुका म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. पुढचा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे मित्रांनो. गणपतराव देशमुख सांगोल्याचे किती वेळा आमदार झाले होते? तर लक्षात घ्या या ठिकाणी पर्याय ए 5 वेळा, बी 8 वेळा, सी 9 वेळा आणि डी 11 वेळा. तर पर्याय डी हे योग्य उत्तर असेल आपलं 11 वेळा आमदार झाले होते. पुढचा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सांगोल्याचे आमदार राहिलेले गणपतराव देशमुख कोणत्या पक्षाचे नेते होते? ए शेतकरी कामगार पक्ष, बी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सी काँग्रेस पक्ष आणि डी भाजपा. तर पर्याय ए हे आपले उत्तर असणार आहे शेतकरी कामगार पक्षाचे ते एक महत्त्वाचे नेते होते. पुढचा पॉईंट आहे 50वा प्रश्न महत्त्वाचा आहे आपला. सोलापूर जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर ए उष्ण कोरडे विषम, बी उष्ण दमट सम, सी थंड व आर्द्र, डी यापैकी नाही. पर्याय ए हे योग्य उत्तर आहे उष्ण कोरडे विषम. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा या ठिकाणी सोलापूरमध्ये कोणता दिवस हुतात्मा दिन असतो? ए 12 जानेवारी, बी 12 डिसेंबर, सी 15 नोव्हेंबर आणि डी 15 फेब्रुवारी. योग्य उत्तर काय असणार आपलं? ए म्हणजेच की 12 जानेवारी हा सोलापूरमध्ये हुतात्मा दिन. कारण 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीच्या काळामध्ये सोलापूर एकमेव शहर होतं की ज्या ठिकाणी मार्शल लॉ पुकारण्यात आलेला होता. तर लक्षात घ्या 12 जानेवारी हा सोलापूरमध्ये हुतात्मा दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा. कोणत्या चळवळीच्या काळात सोलापूरमध्ये मलापा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे यांना फाशीची शिक्षा झाली? तर पर्याय ए असहकार चळवळ, बी स्वदेश चळवळ, सी सविनय कायदेभंग चळवळ आणि डी चलेजाव चळवळ. तर योग्य उत्तर काय असणारा पर्याय सी सविनय कायदेभंग चळवळ. लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आपण बघूया. शहीद गाव म्हणून प्रसिद्ध असणारे आष्टी हे सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. ए माढा, बी मोहोळ, सी मंगळवेढा, डी सांगोला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर लक्षात घ्या मोहोळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा मित्रांनो. या ठिकाणी खिलार जातीच्या जनावरांसाठी प्रसिद्ध असणारा सोलापूर जिल्ह्यातील बाजार कोठे भरतो? तर लक्षात घ्या. ए पंढरपूर, बी मंगळवेढा, सी मोहोळ आणि डी सांगोला. तर डी हे योग्य उत्तर असेल सांगोला. या ठिकाणी हा जो काही खिलार जातीच्या जनावरांचा बाजार भरविला जातो. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा आपल्याला. राजा फतेहसिंग यांच्या संस्थानाची जी काय राजधानी होती ती खालीलपैकी कोणती होती? सोलापूर शहर, माळशिरस, सी अकलूज, डी अक्कलकोट. तर योग्य उत्तर असणारा पर्याय डी अक्कलकोट ही राजधानी पाहायला मिळते. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा मित्रांनो. 56वा प्रश्न असेल. महात्मा बसवेश्वर यांचे समाधीस्थळ कोठे आहे? ए नातेपुते, बी अकलूज, सी कुंडल आणि डी माळशिरस. तर पर्याय सी कुंडल हे योग्य उत्तर असेल आपलं. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा की बाबा पॉईंट आपल्याला काय विचारले जातील. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे ज्वारी संशोधन केंद्र आहे. मोहोळ IMP असणार आहे ठिकाण. ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत यापूर्वीसुद्धा. तर मोहोळ येथे ज्वारी संशोधन केंद्र. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला.
टेरी टॉवेल आणि चादरीसाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. लक्षात घ्या. सोलापूर शहराला कामगारांचे शहर असेही म्हणतात. पंढरपूरला दक्षिण काशी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. IMP पॉईंट आहेत मित्रांनो सर्वच्या सर्व. कैकाडी महाराज मठ आणि इस्कॉन मंदिर पंढरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हे महत्त्वाचे ठिकाण आहेत बघा. सोलापूर जिल्ह्यातील जे काही GI टॅग मिळालेली जी काही उत्पादनं आहेत ती कोणती आहेत ते सुद्धा आपल्याला विचारलं जाईल. टेरी टॉवेल आहे, GI टॅग प्राप्त आहे. मंगळवेढ्याची ज्वारी आहे, GI टॅग प्राप्त. डाळिंब आहे सोलापूरचा महत्त्वाचा, GI टॅग मिळालेला आहे आणि चादर आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, सोलापूर जिल्ह्यातील GI टॅग प्राप्त पहिले उत्पादन कोणते होते तर चादर. हा एक पॉईंट महत्त्वाचा आपल्याला असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता पुढचा पॉईंट बघा. यादव काळात सोलापूरचे नाव सोनलगी होते. बघा कोणत्या काळामध्ये? यादव काळामध्ये सोनलगी. मोगल काळामध्ये सोलापूरचे नाव संदलपूर होते. लक्षात घ्या मोगल काळामध्ये. पॉईंट IMP आहे, विचारला जाऊ शकतो आपल्याला. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी विचारला जाईल की सोलापूर जिल्ह्यात कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे तर पाऊल नावाचा एक नृत्य प्रकार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी पंढरपूरमधील तीर्थस्थान आहेत महत्त्वाचे. चला अकलूज येथे सयाजीराजे वॉटर पार्क एक प्रेक्षणीय ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. अकलूज या ठिकाणी आहे. पुढे अकलूज येथे शिवसृष्टी एक महत्त्वाचं बघा किल्ला प्रसिद्ध असणारे प्रेक्षणीय स्थळ आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल. संत दामाजी पंत, संत चोखामेळा यांची जी काही समाधी आहे ती मंगळवेढा येथे आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाची समाधी असणार आहे त्या दोघांची, दोन्ही संतांच्या. पुढचा पॉईंट महत्त्वाचा आहे की बाबा संत सावतामाळी यांची जी काही समाधी आहे माढा तालुक्यातील कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या तालुक्यात बाबा संत सावतामाळी यांची समाधी पाहायला मिळते तर उत्तर काय असणार आपलं? अरण या ठिकाणी समाधी आहे संत सावतामाळी यांची. आणि पुढचा प्रश्न आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे भाईनाथ महाराज यांची समाधी पाहायला मिळते. कोणत्या तालुक्यामध्ये? माळशिरस तालुक्यामध्ये भाईनाथ महाराज यांची समाधी. वेळापूर हे ठिकाण आहे मात्र लक्षात घ्या, महत्त्वाचं ठिकाण आहे वेळापूर. पंढरपूर येथे संत नामदेव महाराज आणि संत भानुदास यांची समाधीसुद्धा पाहायला मिळते आपल्याला. प्रश्न महत्त्वाचा बनतो. विजयनगरचा जो काय राजा होता कृष्णदेवराय, या कृष्णदेवरायनं विठ्ठलाची मूर्ती हंपी येथे नेलेली पाहायला मिळते आपल्याला. एक लक्षात घ्या, विजयनगर येथून बरं का, लक्षात घ्या हा पॉईंट. विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर येथे परत आणणारे संत कोण होते? संत भानुदास होते. आता हे संत भानुदास कोण होते नेमकं तर लक्षात घ्या, संत एकनाथ महाराजांचे पंजोबा होते संत भानुदास. आणि संत भानुदास यांनी परत एकदा विजयनगर साम्राज्यातून विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर येथे आणून मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. पुढचा पॉईंट आहे की सोलापूरचा भुईकोट किल्ला बहामनीस राजवटीत बांधला गेलेला दिसून येतो आपल्याला. सोलापूरचा भुईकोट किल्ला हा सिद्धेश्वर तलावाजवळ असलेला दिसून येतो. प्रश्न इथेही विचारला जाईल, लक्षात घ्या. IMP असणार आहे प्रश्न. तर कुगाव भुईकोट किल्ला करमाळा तालुक्यात आपल्याला पाहायला मिळेल. कुगाव IMP प्रश्न असणार आहे मित्रांनो. कोणत्या तालुक्यातला आहे तर करमाळा या तालुक्यातला आहे. भुईकोट किल्ला आहे तो. मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा बघा बेगमपूर नावाचा एक भुईकोट किल्ला पाहायला मिळेल. बेगमपूर. पिल्लिव हा माळशिरस तालुक्यातील एक महत्त्वाचा भुईकोट किल्ला पाहायला मिळतो आपल्याला. आणि शिवसृष्टी हा अकलूज येथील एक भुईकोट किल्ला पाहायला मिळेल मित्रांनो. लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे की सोलापूर शहरात धर्मवीर संभाजी महाराज तलाव पाहायला मिळतो आपल्याला आणि या तलावाला कंबर तलाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सोलापूर जिल्ह्यात असणारा जे काय सर्वात उंच डोंगर आहे सुळकाईचा डोंगर म्हणून त्याला ओळखलं जातं. तालुका आहे माळशिरस मित्रांनो. आणि पुढे जाऊन विचारलं जाईल की सोलापूर जिल्ह्यात जी काही असणाऱ्या डोंगररांग आहेत त्या संदर्भात महत्त्वाचं एक म्हणजे की बालाघाट आणि दुसरी शंभू महादेव डोंगररांग. लक्षात घ्या. सोलापूर येथील एक प्रसिद्ध डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी 1938च्या चीन जपान युद्धामध्ये चीनच्या सैनिकांची शुश्रूषा केली. त्यांच्यावरती उपचार केले जखमी सैनिकावरती. म्हणून चिनी भाषेमध्ये सुद्धा एक त्यांचं नाव लक्षात घ्यायचं आहे. द्वारकानाथ कोटणीस यांचं नाव आहे त्या ठिकाणी के दिहुआ. लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे. खूप वेळेस द्वारकानाथ कोटणीस यांच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजेच की द्वारकानाथ कोटणीस यांचे एक स्मारकसुद्धा आपल्याला सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळतं. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो महत्त्वाचा. सोलापूरचं ग्रामदैवत कशाला म्हणायचं तर या ठिकाणी लक्षात घ्या, सिद्धेश्वर मंदिराला सोलापूरचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं. मग आता जाता जाता एक पॉईंट महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही प्रसिद्ध खेळाडू आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये आहेत पहिले बघा वाल्मिकी माने कुस्ती या खेळात संबंधित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध राष्ट्रीय मल आहेत ते. मग महत्त्वाचा प्रश्न किरण नवगिरे क्रिकेट खेळासंबंधित बघा सोलापूरमधील जे काही मिरे गाव आहे या ठिकाणचे कन्या 34 चेंडूत शतक झळकावून जागतिक विक्रम या किरण नवगिरे यांनी केलेला होता. महिला क्रिकेटमध्ये नवी ओळख त्यांची निर्माण झालेली पाहायला मिळते यामुळं. पुढचे सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू आहेत आर्शिन कुलकर्णी क्रिकेटपटू. लक्षात घ्या, IPL मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारे हे खेळाडू. तसेच अंडर 19 आशिया कप 2023 मध्ये सुद्धा भाग घेतलेले खेळाडू आहेत हे.
आणि पुढचे बघा खेळाडू एक सोलापूर जिल्ह्यातील राजू शिवाजी शेळके, अंध क्रिकेटर. लक्षात घ्यायचं आहे, राष्ट्रीय स्तरावर ते क्रिकेट खेळलेले आहेत. एक लक्षात घ्या, जे की अंधांच्या असणाऱ्या क्रिकेट स्पर्धा होतात त्यामध्ये सुद्धा ते खेळलेले आहेत आणि ते एक प्रशिक्षकसुद्धा आहेत क्रिकेटचे, राजू शिवाजी शेळके. तर मित्रांनो, हे जे काही असणारे महत्त्वाचे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीतले काही प्रश्न होते, तर हे प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातील. तर आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्याच महत्त्वाच्या अशा एक व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.